नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे शारदाच्या आयुष्यातील ते भयंकर दिवस. ही कथा स्वतः शारदा सांगत आहे असे समजावे. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव शारदा. आज बऱ्याच वर्षांनी मला माझ्या आयुष्यातील ते भयंकर दिवस आठवले आणि मन पुन्हा एकदा भीतीनं भरून आलं. आयुष्यातील त्याच भयंकर दिवसांबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी ज्या गावात राहायचे तिथे नेहमीच पाण्याची टंचाई असायची. गावात कायमच दुष्काळासारखी परिस्थिती असायची. माझं गाव तसं छोटंच होतं. गावात 2-4 घरांजवळ पाण्याच्या विहिरी होत्या, ज्यात थोडंफार पाणी असायचं. तेव्हा माझ्या लहान बहिणीचं काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं आणि मग साधारण 2 वर्षांनंतर तिला दिवस गेले होते. पहिलं बाळंतपण माहेरीच करतात, पण माझ्या आईवडिलांचं वय झाल्यामुळे मी तिला आमच्याच घरी आणले होते. त्यावेळी ती सुमारे 6-7 महिन्यांची गरोदर होती. आम्ही ज्या घरात राहायचो ते दगडांनी बांधलेलं जुनं घर होतं, ज्यात एकामागून एक अशा 7 खोल्या होत्या. घराला 2 मोठे दरवाजे होते, एक घराच्या पुढील बाजूस आणि एक घराच्या मागील बाजूस. घराच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर एक विहीर होती आणि विहिरीपासून काही अंतरावर आंब्याचं मोठं झाड होतं आणि पुढे आमची जमीन होती, पण ती तशीच पडून होती. तिथे बरीच झाडी वाढली होती. माझ्या बहिणीचं नाव सीमा. तिला घरी येऊन काहीच दिवस झाले होते. सीमा आमच्या घरी आल्यानं मला खूप आनंद झाला होता, कारण त्यावेळी मी घरी एकटीच असायचे. माझे पती कामानिमित्त बहुधा घराबाहेरच असायचे. ते कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे. आमची थोडीफार शेती सुद्धा होती, पण शेतीतून म्हणावं तसं काहीच उत्पन्न मिळत नव्हतं आणि त्यामुळेच नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना रविवारी सुट्टी असायची, त्यामुळे ते कधी कधी शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी सकाळीही घरी यायचे आणि सोमवारी सकाळी परत कामावर निघून जायचे. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत आम्हाला मूल नव्हतं. पण सीमा गरोदर राहिल्यानं आणि ती घरी आल्यानं मला खूप आनंद झाला होता, कारण लवकरच एक नवीन पाहुणा आमच्या घरी छोट्या पावलांनी येणार होता. सीमाच्या येण्यानं माझा एकटेपणाही दूर झाला होता. आम्ही रात्रभर गप्पा मारायचो. एका रात्रीची ही गोष्ट आहे. मी सीमाला विहिरीजवळ बसवून भांडी घासत होते. तसा जास्त उशीर झाला नव्हता. रात्रीचे साधारण 8-8:30 झाले होते. सीमा शेजारीच बसली होती आणि आम्ही दोघी नेहमीप्रमाणे एकमेकींशी बोलत होतो. तेवढ्यात सीमाचं लक्ष जवळच असलेल्या आंब्याच्या झाडाकडे गेलं. तिकडे पाहून ती मला हळूच म्हणाली, "तिथे कोणीतरी आहे." तिचं बोलणं ऐकून मग मीही त्या झाडाच्या दिशेनं पाहिलं, पण मला तिथे कोणीच दिसलं नाही. "अगं, असेल एखादं कुत्रं किंवा अजून कुठलं तरी जनावर, अन्नाचा वास घेऊन इथं आला असावं," मी तिला म्हणाले. आम्ही पुन्हा एकमेकींशी बोलू लागलो. तसे मधूनच आम्हाला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज कानावर पडला. आता मलाही तो आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून सीमानं प्रश्नार्थक चेहऱ्यानं माझ्याकडे पाहिलं. कंदील हातात घेत मी त्या दिशेनं आवाज दिला, "कोण आहे? कोण आहे तिथे?" पण तिकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. भांडी धुण्याचं काम जवळपास संपतच आलं होतं. फक्त 2-4 भांडीच घासायची बाकी होती, पण बादलीमधील पाणी संपलं होतं. ते बघून सीमानं विहिरीत बादली टाकली आणि तिने पाणी उपसायला सुरुवात केली. विहीर तशी खूप खोल होती. ती पाणी काढते आहे पाहून मी तिला थांबवलं. "सीमा, तुला मी किती वेळा सांगितलंय की अशा गोष्टी करू नकोस. यामुळे पोटातील मुलाला त्रास होऊ शकतो
मी म्हणाले. मी तिच्या हातातून रहाटाची दोरी घेतली आणि मी स्वतः दोरी वर खेचायला लागले. तसे आम्हाला पुन्हा विहिरीच्या पलीकडून त्या झाडीतून तोच हसण्याचा आवाज आला. मी समोर पाहिलं. तसे मला विहिरीच्या पलीकडे एक बाई उभी असलेली दिसली. इतक्या रात्री अचानक समोर बाई उभी असल्याचे पाहून काही क्षणांसाठी मी घाबरले. काही क्षण मी तिला ओळखलंच नाही, कारण कंदिलाच्या उजेडात फक्त तिची सावली दिसत होती. ती इतकी विचित्र होती की अशा वेळी तिला पाहून कोणीही घाबरेल. मोकळे केस आणि फाटलेली जुनी साडी असा तिचा अवतार होता. पण मी त्या बाईला ओळखत होते. शोभा, काय जा बरं इथून. एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? मी म्हणाले. शोभा मात्र सीमाकडे एकटक रोखून पाहत होती. मला माझं बाळ हवंय. तिच्याकडे रोखून बघत ती म्हणाली. ती जे काही बोलली ते मला खूप अशुभ वाटलं. मी बादली आणि भांडी तिथेच ठेवली आणि सीमाला घेऊन घराकडे जाऊ लागले. तेवढ्यात अचानक शोभा सीमाच्या दिशेनं धावली आणि तिने पटकन सीमाचा हात पकडला आणि तिला मागे खेचलं. ते पाहून मला खूप राग आला. तसे मी तिच्यावर जोरात ओरडले. शोभा, वेडी झालीयस का? चल सोड तिला. पण तिने सीमाला घट्ट ओढून घेतलं आणि म्हणाली, मला माझं बाळ हवंय. त्या घडलेल्या सर्व प्रकाराने आणि शोभाचे ते भयानक रूप पाहून सीमाही खूप घाबरली. तसे मी शोभाचा हात झटकला आणि सीमाला माझ्या मागे ओढून घेतलं आणि शोभाला हलकासा धक्का देऊन मागे ढकललं. शोभा, जा इथून, नाहीतर मी तुला खूप मारेन, असे म्हणून मी आणि सीमा घरात गेलो. घराचा दरवाजा बंद करून मी बाहेर पाहिलं तर शोभा अजून सुद्धा तिथेच उभी होती. तिची मान वाकलेली होती आणि ती तिच्या मोठ्या डोळ्यांनी आमच्याकडेच पाहत होती. त्या घडलेल्या प्रकाराने सीमा खूप घाबरली होती. मी सीमाला तिच्या खोलीत घेऊन गेले आणि तिला तिथे बसवलं. जेव्हा मी सीमाच्या अंगाला स्पर्श केला तेव्हा तिचं शरीर थरथर कापत होतं. असं अचानक तिला काय झालं हे तिला सुद्धा काहीच कळत नव्हतं. म्हणून मी सीमाला समजावलं. सीमा, घाबरण्यासारखं काहीही नाही. ती ह्या गावातील एक दुःखी बाई आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या मुलाचा त्यांच्या घराजवळील असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला होता. तिचा मुलगा 2 वर्षांचा होता. मूल दगावल्याचा तो धक्का तिला सहन झाला नाही आणि त्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि ती वेडी झाली. काही दिवसांनी तिच्या पतीचेही अचानक निधन झालं. तेव्हापासून ती वेड्यासारखी गावात फिरत राहते. ती प्रत्येक विहिरीजवळ जाऊन आपल्या मुलाला शोधत असते. गावातील लोकही आता तिच्याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा ती इथे येते तेव्हा मी तिला काहीतरी खायला देते. कदाचित तिला भूक लागली असावी आणि म्हणूनच ती इथे आली असावी. तिला घाबरण्याची गरज नाहीये. मी सीमाला सगळं समजावून सांगत होते. पण खरं तर प्रत्यक्षात मी स्वतः त्या बाईचे इकडे येणे अशुभ मानत होते. मी स्वतःच घाबरले होते. सीमाच्या मुलावर तिची अशुभ नजर पडेल अशी भीती मला वाटत होती. काही वेळ आम्ही तशाच बसून होतो. मला एकदम आठवलं की घाईघाईत मी भांडी विहिरी जवळच ठेवून आले होते. पण आता मला स्वतःला बाहेर जायला खूप भीती वाटत होती. मी काही वेळ सीमाजवळच बसून राहिले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत होते. काहीच वेळात सीमाला झोप लागली. पण माझ्या मनात अजून सुद्धा एकच विचार सुरू होता. ती शोभा अजून बाहेरच असेल का आता ती निघून गेली असेल? मी एका हातात कंदील घेतला आणि भीत भीतच मागचा दरवाजा उघडला. कंदिलाच्या त्या मंद प्रकाशात मी इकडे तिकडे पाहू लागले. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. कसलाच आवाज येत नव्हता. मी हळूच विहिरीजवळ गेले आणि सर्व भांडी एका मोठ्या भांड्यात ठेवून ती एका हातात उचलून तिथून परत घराकडे येऊ लागले. तसे अचानक तोच हसण्याचा आवाज मला पुन्हा ऐकू आला. तो आवाज ऐकून माझ्या अंगावर काटाच आला.
मी भराभर पावले टाकत घराच्या दिशेनं आले. मी घराच्या दारापाशी पोहोचलेच होते तसे मला असा एक मोठा आवाज ऐकू आला आणि तो आवाज ऐकून माझ्या हृदयात धस्स झालं. मी आत गेले. कंदील खाली ठेवून मी पटकन आतून दरवाजा बंद करून घेतला. विहिरीत काहीतरी फेकल्याने धप असा पाण्याचा आवाज झाला होता. कदाचित शोभाने बादली किंवा अजून काहीतरी विहिरीत टाकलं असावं आणि हा त्याचाच आवाज होता. मी मात्र खूपच घाबरले होते आणि स्वतःला धीर देत होते. मी घाबरून सीमाच्या खोलीत आले. सीमाला मात्र ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. ती गाढ झोपी गेली होती. पण माझी अवस्था मात्र खूप वाईट झाली होती. माझे हात पाय अजूनही थरथरत होते. राहिलेलं काम उरकून मी सुद्धा तिथेच चादर अंथरून पडले. रात्री उशिरा मला कधी झोप लागली ते कळलंही नाही. काही वेळ गेला तसे अचानक मला खूप साऱ्या माणसांचे आवाज येऊ लागले. मी डोळे उघडले तर सकाळ झाली होती. मी कानोसा घेतला तर घराच्या मागील दाराच्या दिशेने अनेक लोकांचे आवाज येत होते. ते आवाज ऐकून सीमालाही जाग आली. आम्ही दोघी एकमेकींकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो. आम्हाला कळत नव्हतं की बाहेर नक्की काय झालंय. मी उठले आणि जाऊन मागचं दार उघडलं आणि बाहेर पाहिलं तर घराच्या मागे बरीच लोक जमलेली दिसत होती आणि प्रत्येक जण त्या विहिरीत डोकावत होता. सीमाला घरातच थांबायला सांगून मी एकटीच बाहेर आले. सर्वजण विहिरीत पाहून विचित्र चेहरे करत परत फिरत होते. नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी मीही विहिरीजवळ गेले आणि विहिरीत डोकावून पाहिलं आणि विहिरीतील ते भयंकर दृश्य पाहून माझ्या हृदयात धस्स झालं. जणू काही माझ्या अंगातील सगळी ताकदच संपल्यासारखं मला वाटलं. मला चक्कर आली आणि मी जोरात खाली जमिनीवर पडले. मी पाहिलं की शोभाचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. मृतदेह इतका फुगला होता की काही क्षण मला ती शोभा आहे हे ओळखताच आलं नाही. पण तिच्या कपड्यांवरून मी ओळखलं की ती शोभाच होती. तिचा चेहरा पांढरा शुभ्र पडला होता. डोळे उघडे होते आणि डोळ्यांच्या बाहुल्या दोन्ही दिशेला सरकल्या होत्या. जीभ बाहेर आली होती. माझी अवस्था पाहून काही लोकांनी मला धरून घरात नेलं आणि घराबाहेर पडू नका असं सांगितलं. मीही सीमाला तिथे जाऊ नकोस म्हणून सांगितलं. सीमा मला सारखी विचारत होती की तिथं नक्की काय झालंय, पण मी तिला फक्त शांत राहण्यास सांगत होते. सुमारे तासाभरानंतर पोलीस आणि शववाहिका तिथे आली. जमलेल्या लोकांकडे प्राथमिक चौकशी करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होतं. विहिरीला पायऱ्या नसल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मला बाहेरून लोकांचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे कळत न कळत मला बाहेर काय चाललं आहे ह्याची जाणीव होती. अजून सुद्धा तिचा तो भयानक चेहरा माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता. मी सीमाला मात्र ह्याबद्दल अजून काही सांगितलं नव्हतं. ह्या सर्व लोकांना इथून जाऊ दे, मग मी तुला सर्व काही सांगेन. तू तुझ्या खोलीत जाऊन बस, मी सीमाला म्हणाले. पण एकंदरीत लोकांची कुजबूज, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, पोलीस आणि शववाहिकेचे येणे हा सर्व प्रकार पाहून सीमालाही तिथे काय घडलं असेल ह्याची थोडीशी कल्पना आली होती. काही वेळाने कोणीतरी दरवाजा ठोठावला. तोपर्यंत मी स्वतःला थोडं सावरलं होतं. मी कशीबशी दरवाजाजवळ गेले. दरवाजा उघडला तर समोर एक पोलीस अधिकारी उभा होता आणि त्याच्या सोबत गावातील एक माणूस सुद्धा होता. ताई, घाबरू नका. मृतदेह आणि जागेचा पंचनामा करण्यात आला आहे. हे पोलीस अधिकारी फक्त काही प्रश्न विचारतील, त्यांची उत्तरं त्यांना द्या आणि मग एका कागदावर सही द्या, तो गावातील माणूस म्हणाला. ती विहीर आमच्या मालकीचीच असल्यानं पोलिसांनी माझ्याकडे काही प्राथमिक थोडीफार चौकशी केली आणि एका कागदावर माझी सही घेतली. ते पोलीस अधिकारी माझी सही घेत असताना क्षणभर माझे लक्ष बाहेर शववाहिकेकडे गेलं. शोभाचा मृतदेह शववाहिकेत ठेवत असताना मी पाहिलं.
मृतदेह पाण्याने खूपच फुगला होता. एका मोठ्या कापडाने तो झाकला होता. पण अचानक तिच्या चेहऱ्यावरची चादर वाऱ्यानं उडाली आणि मला शोभाचा तो चेहरा दिसला. तिचा चेहरा चांगलाच फुगला होता. चेहरा पांढरा फिकट पडला होता. डोळे उघडे होते आणि जीभ बाहेर आली होती. मी त्या कागदावर माझी सही दिली आणि पटकन दरवाजा बंद केला. तोपर्यंत माझ्या पतीला कोणीतरी ह्या सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली होती. ते सुद्धा दुपारी घरी पोहोचले. त्यांनी माझी आणि सीमाची झालेली अवस्था पाहून डॉक्टरांना घरी बोलावलं. डॉक्टरांनी आमची तपासणी केली. घाबरण्यासारखं काही नाही. त्या प्रसंगामुळे त्यांना थोडा धक्का बसलाय, पण हळूहळू सर्व काही ठीक होईल, डॉक्टर म्हणाले. त्या दिवशी आम्ही दोघींनीही घरचं काहीच काम केलं नाही. दिवसभर आम्ही एकाच ठिकाणी बसून होतो. माझे पतीही काही दिवस कामावर गेले नाहीत. त्यांनी घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावून ते बंद केलं. मध्ये काही दिवस गेले. 3-4 दिवसांनी माझे पती पुन्हा कामावर गेले. निघताना ते सांगून गेले, मी काही दिवसांनी परत आलो की मग विहीर साफ करून घेऊ. तोपर्यंत मागे जाऊ नका आणि विहिरीतील पाणी कोणालाही वापरू देऊ नकोस. मी त्या सर्व भयंकर प्रकाराने इतकी घाबरले होते की त्यांनी मला घराच्या मागील बाजूस जायला सांगितलं असतं तरी सुद्धा मी तिकडे गेले नसते. खरं तर मला सीमाचीच जास्त काळजी वाटत होती, कारण त्या रात्री बादली किंवा इतर काहीही वस्तू विहिरीत पडली नव्हती हे मला माहीत होतं. शोभानेच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. तो तिच्याच पडण्याचा आवाज होता. मी तो आवाज ऐकून जर विहिरीकडे गेले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. माझ्या मनात विचार चमकून गेला. तिचा तो आवाज, तिचा तो चेहरा, हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत होतं. प्रत्येक क्षणी मला ते सगळं काही आठवत होतं. असेच काही दिवस गेले. हळूहळू माझी भीती कमी होऊ लागली. काही दिवसांनी माझ्या पतींनी येऊन विहीर साफ करून घेतली. आज नाही तर उद्या मला त्या विहिरीवर जावेच लागणार आहे, हे मी रोज स्वतःला पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. घाबरून काहीच उपयोग होणार नव्हता. आणि मग एके दिवशी मी हिंमत एकवटली आणि हळूहळू विहिरीजवळ गेले. काही दिवसातच माझ्यासाठी सर्व काही पहिल्यासारखं झालं. पण अंधार पडल्यावर मात्र तिथे जायची माझी हिंमत कधीच झाली नाही. सीमाचा 8वा महिना आता संपणार होता. सगळं काही पूर्वीसारखं आहे असं वाटत होतं. आम्ही शोभाला जवळजवळ विसरलोच होतो. एके रात्री सीमा शांत झोपली असताना अचानक किंचाळली आणि घाबरून तिच्या बेडवर उठून बसली. तिचा आवाज ऐकून मी सुद्धा जागी झाले आणि सीमाच्या खोलीकडे धावले. सीमा, काय झालं? एवढी का घाबरलीयस? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? मी सीमाला विचारलं. सीमा थरथर कापत होती. मी तिला धीर देऊन शांत केलं. तिला प्यायला पाणी दिलं आणि तिच्या जवळच बसले. ती इतकी घाबरली होती की तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिची स्थिती बघून मी पण तिला स्वतःहून काहीच विचारलं नाही. काही वेळाने सीमा स्वतःच माझ्याकडे पाहत बोलू लागली. ताई, मला खूप भयंकर स्वप्न पडलं होतं. मी पाहिलं की मी एका कुठल्या तरी छोट्या जागेत उभी होते, जिथे सगळीकडे अंधार होता. मला अगदी थोडंफारच दिसत होतं आणि ती जागा माझ्या कमरेपर्यंत पाण्याने भरलेली होती. तिथे अतिशय उग्र आणि कुजलेला वास येत होता. मला माहित नाही मी त्या ठिकाणी कशी पोचले, पण तिथे सर्व काही धुसर होतं. तिथून बाहेर पडण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकताच मला असं जाणवलं की पाण्याखालून माझ्या पायाला कोणीतरी स्पर्श केला. खूप विचित्र स्पर्श होता तो. ती गोष्ट नक्की काय होती माहीत नाही, पण तो कुणाचा तरी हात असल्याचा भास मला होत होता. पण मी ते जे काही होतं ते बघू शकले नाही. मग मी माझा दुसरा पाय पुढे केला, पण पुन्हा तसंच झालं. पण ह्या वेळेस मात्र तो कोणाचा तरी हातच होता ह्याची मला खात्री झाली. ते जे काही होतं ते मला तिथून बाहेर जाण्यापासून रोखत होतं. आणि मग
दुसऱ्याच क्षणी अचानक ते जे काही होतं ते पाण्यातून बाहेर आलं आणि पाण्यावर तरंगू लागलं. ते कोणाचं तरी प्रेत होतं. त्याच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते. ते प्रेत माझ्या भोवती पाण्यात गोल गोल फिरत होतं. मी तिथून जितकी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तितकेच तिथलं पाणी वर वर चढत होतं. ताई, मला वाटतं शोभाच माझ्या स्वप्नात आली होती. सीमाचं ते भयंकर स्वप्न ऐकून मी मनातून प्रचंड घाबरले. पण मी हे सर्व ऐकून घाबरले आहे हे मला सीमाला दाखवून द्यायचं नव्हतं. कारण जर मीच घाबरले असते तर त्याचा सीमावर खूप वाईट परिणाम होण्याची शक्यता होती. काही नाही सीमा, ते फक्त एक वाईट स्वप्न होतं, मी तिला समजावले. खरं तर त्या रात्री आमच्या सोबत जे काही घडलं त्या घटनेचा आमच्या दोघींच्या हृदयावर आणि मनावर प्रचंड मोठा आघात झाला होता. मी कसे तरी इकडचे तिकडचे बोलून सीमाला शांत केलं. मी स्वयंपाकघरातून भाकरीचा तुकडा घेतला, त्यावर चटणी आणि मीठ टाकलं आणि सीमाच्या खोलीत आले आणि तो भाकरीचा तुकडा ओवाळून मागच्या खिडकीतून बाहेर फेकून दिला. मी सीमाची दृष्ट काढली. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. सीमाला पडलेल्या त्या भयंकर स्वप्नाने माझी झोप हिरावून घेतली होती. मी जेव्हा कधी डोळे बंद करायचे तेव्हा मला माझ्या डोळ्यांसमोर शोभाचा चेहरा पुन्हा पुन्हा दिसत होता. तोच पांढरा पडलेला चेहरा, मोठे डोळे आणि बाहेर आलेली जीभ. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी घराच्या मागे गेले तेव्हा मला दिसलं की मी रात्री बाहेर फेकलेला भाकरीचा तुकडा पूर्णपणे काळा पडलेला होता. जणू काही तो आगीत जळून गेला होता. ते पाहून मी खूप घाबरले. मी तो तुकडा उचलला आणि दूर शेतात फेकून दिला. त्या दिवशी मला सीमाला चेकअपसाठी सरकारी दवाखान्यात घेऊन जायचं होतं. थोडंफार खाण्याचं बनवून आणि ते आमच्या बरोबर घेऊन आम्ही घराबाहेर पडलो. आम्हाला परत यायला खूप उशीर झाला होता. अंधार पडायला थोडाच वेळ बाकी होता. काहीच वेळात आम्ही घरी परत आलो. तेव्हा लक्षात आलं की घरात पाणीच नव्हतं. घाईघाईत मी पाणी भरायला विसरले होते. मी सीमाला तिच्या खोलीत आणून बसवलं आणि तिला आराम करायला सांगितला. दिवसभराच्या प्रवासानंतर तीही खूप थकली होती. मी घराचा मागचा दरवाजा उघडून बाहेर एक नजर टाकली. आता दिवस मावळतीला आला होता आणि बाहेर खूपच कमी प्रकाश होता. मी हातात एक कळशी घेऊन विहिरीकडे जवळपास पळालेच. मी पटकन बादली विहिरीच्या आत सोडली आणि दोरी वर खेचू लागले. ती बादली थोडी तुटलेली होती, त्यामुळे बादली वर येईपर्यंत बादलीत थोडंच पाणी उरत होतं. मी उरलेलं पाणी कळशीत ओतलं आणि बादली पुन्हा विहिरीत टाकली. पण ह्यावेळी मला बादली वर ओढण्यासाठी खूप ताकद वापरावी लागली. मी माझ्या पूर्ण ताकदीने बादली वर खेचत होते. मला वाटलं की बादली दगडात वगैरे अडकली असावी, म्हणून मी विहिरीत खाली डोकावलं आणि विहिरीतील दृश्य पाहून मी प्रचंड घाबरले. मला खाली विहिरीत 2 चमकणारे डोळे दिसले, जे क्षणभरासाठी उघडले आणि पुन्हा बंद झाले. मी बादली तिथे सोडली आणि जे काही पाणी कळशीत होतं ते घेऊन भराभर पावले टाकत घराकडे जाऊ लागले. आणि मग मी एक आवाज ऐकला जो मला ऐकायचा नव्हता. तोच विचित्र हसण्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून मी माझ्या जागेवरच थांबले. जणू काही माझे पाय अचानक गोठून गेले होते. तो आवाज आतून विहिरीतूनच येत होता. मी झटकन घरात आले आणि आत जाताच मी दार कडी लावून बंद केलं. मी काही वेळ दरवाजाजवळच उभी राहिले. तो आवाज पुन्हा येईल असं मला वाटलं, पण तसं काहीच झालं नाही. माझ्या मनात असलेल्या भीतीमुळेच मला हा भास झाला असावा. इतके दिवसात काहीच झालं नाही तर आता काय होणार आहे, ही माझ्याच मनात दडलेली भीती आहे आणि त्यामुळेच मला असले विचित्र भास होत आहेत, असे विचार करत मी स्वतःला समजावलं. मी स्वयंपाकघरात गेले आणि जेवणाच्या तयारीला लागले. पण तेव्हा माझ्या मनात विचार संपून गेला. तो बाहेर मी ऐकलेला आवाज कदाचित माझा भ्रम असू शकतो, पण मी विहिरीत पाहिलेले डोळे, ते डोळे कोणाचे होते?
ते अभद्र विचार डोक्यातून घालवण्यासाठी मी सीमाला माझ्या जवळच बसायला सांगितलं आणि तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागले. जेवण झाल्यावर आम्ही झोपेच्या तयारीला लागलो. ती शनिवारची रात्र होती, म्हणजे कदाचित त्या रात्री माझे पती घरी येण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या रात्री मी बाहेरच्या खोलीतच झोपले, जेणेकरून रात्री माझ्या उठण्याने सीमाला काही त्रास होऊ नये. माझा डोळा लागला, पण कदाचित झोपेतही माझे सर्व लक्ष दाराकडे होतं, कारण माझे पती कधीही येण्याची शक्यता होती. अचानक दरवाजावरील कडीच्या आवाजानं माझी झोप उघडली आणि मी पलंगावर उठून बसले. मला वाटलं माझे पतीच आले आहेत, म्हणून मी उठून घराच्या पुढच्या दरवाजाजवळ गेले. मी दार उघडणारच होते, तेवढ्यात मला पुन्हा कडीचा आवाज आला, पण तो आवाज घराच्या मागच्या दारातून येत होता. त्यामुळे मी मागे वळून पाहिलं आणि मागील दरवाजाच्या दिशेनं गेले. तसे मला सीमाच मागच्या दरवाजापाशी उभी असल्याचं दिसलं. सीमा इतक्या रात्री तिकडे कुठे चाललीये? माझ्या मनात विचार आला. मी तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मागील दार आपोआप उघडलं गेलं. दार उघडताच थंड वाऱ्याची एक झुळूक घरात आली. त्या वाऱ्याच्या स्पर्शानं माझं सर्वांग शहारलं. मी पटकन सीमाच्या जवळ गेले आणि सीमाला घराबाहेर पडण्यापासून थांबवलं. सीमा, एवढ्या रात्री कुठे जातीयस? मी विचारलं, पण सीमानं माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी तिचा हात धरला आणि तिला मागे खेचलं, पण सीमाचा हात धरताच तिच्या हाताचा स्पर्श मला विचित्र जाणवला. त्या स्पर्शाने डोक्यापासून पायापर्यंत माझं अंग थरथर कापलं. तो हात ओला होता आणि फुगलेला होता. हातांची कातडी ओली आणि निसरडी होती. हे लक्षात येताच मी लगेच तिचा हात सोडला. तेवढ्यात माझ्या मागून मला हाक ऐकू आली. ताई, एवढ्या रात्री तू इथे काय करतेयस? मी मागे वळून पाहिलं तर सीमा माझ्या मागे उभी होती. मी झरकन वळून पुन्हा समोर पाहिलं, पण समोर आता कोणीच नव्हतं. माझ्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. माझ्या लक्षात आलं की मी जिचा हात धरला होता ती सीमा नव्हतीच, कदाचित ती शोभाच होती. आणि मग मला बाहेरून विचित्र हसण्याचा आवाज आला. मी पटकन आतून दरवाजा बंद केला. कदाचित तो आवाज फक्त मलाच ऐकू आला होता, कारण सीमाने त्या आवाजावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. ती अजूनही त्याच जागी उभी होती. मी प्रचंड घाबरले होते. घाबरतच मी माझ्या खोलीत गेले. सीमा सुद्धा माझ्या मागे माझ्या खोलीत आली आणि तिने मला विचारलं, दादा अजून आले नाहीत का? मी तिला एका शब्दात उत्तर दिलं, नाही. मला वाटलं दादा आले आहेत म्हणून मी तुझ्या मागे आले, सीमा म्हणाली. मी स्वतःला कसंबसं सावरलं आणि सीमाला विचारलं, सीमा, आत्ता मागील दारापाशी तू काही आवाज ऐकलास का? त्यावर तिने मला आश्चर्यानं विचारलं, आवाज? कसला आवाज? तिच्या बोलण्यावरून मला लगेच समजलं की सीमाला तो आवाज ऐकू आला नव्हता. तिला हे माहीतच नव्हतं की घरात आत्ता थोड्या वेळापूर्वीच शोभा येऊन गेली होती. काही नाही, मला वाटलं तू सुद्धा कडीचा आवाज ऐकलास, असे म्हणून मी तो विषय तिथेच टाळला. त्यावर सीमा पुन्हा म्हणाली, नाही, मी तर माझ्या खोलीतच झोपले होते. मला झोपेत असं जाणवलं की तू माझ्या खोलीत आहेस आणि तू तुझ्या हातांनी माझ्या पायांना, माझ्या पोटाला हात लावत आहेस. पण तुझे हात इतके थंड होते की मला जाग आली आणि मग मी बाहेर आले आणि पाहिलं की तू दरवाजाजवळ उभी आहेस. तूच होतीस ना माझ्या खोलीत? मी कसा तरी विषय टाळला आणि म्हणाले, हो, मीच होते. सर्व काही ठीक आहे ना ते बघायला मी आले होते. आता तुला 9वा महिना लागलाय ना, त्यामुळे मला तुझी थोडी काळजी वाटत होती, असे म्हणत मी तिला तिच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितले. शोभा अजूनही ह्याच ठिकाणी वावरत आहे असा विचार माझ्या मनात आला. तिचा आत्मा अजूनही इथेच भटकतो आहे असं मला वाटत होतं आणि ती मुलाला बघायला आत घरात आली होती. हे सगळं नक्की काय होतं ते मला माहीत नाही,
हे घडलं ते सर्व खरं होतं की हा माझा भ्रम होता मला माहीत नाही. माझं डोकं चक्रावलं होतं. पण आता मला सीमाची खूप काळजी वाटत होती. कदाचित सीमाच्या जीवाला धोका होता आणि सीमाच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाच्या जीवालाही. मला कोणत्याही परिस्थितीत सीमाला घाबरवायचं नव्हतं आणि म्हणूनच मी काही गोष्टी तिच्यापासून लपवत होते. पण आता पुढे काय करावं ते समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे पती घरी आले. तसे संधी साधून मी त्यांना एकांतात सांगण्याचा प्रयत्न केला की मला अजूनही शोभा दिसते. कधी कधी ती मला पाहून हाक मारते, कधी कधी ती हसते. अजूनही वेळ आहे. मला वाटतं आपण सीमाला तिच्या सासरीच प्रसूतीसाठी सोडून यावं. कदाचित इथे सीमा आणि तिच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. पण त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. शोभाला जाऊन आता किती दिवस झाले आणि अजून सुद्धा तू तिचाच विषय घेऊन बसलीयस. हे सर्व तुझे भ्रम आहेत. तू तिचा तो विचित्र अवस्थेत असलेला मृतदेह पाहिला आहेस आणि त्यामुळेच तुझ्या मनात भीती बसली आहे. सीमाने तर अशी कोणतीच तक्रार केली नाही, माझे पती म्हणाले. मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. हे बघ, तिची प्रसूती येत्या काही दिवसात होणार आहे आणि आता तिला अशा अवस्थेत जर तिच्या सासरी नेऊन सोडलं तर त्यांना काय वाटेल आणि त्यांचेही सोड, सीमाला किती वाईट वाटेल. तू काही काळजी करू नकोस. मी स्वतः रजा घेऊन 2-3 दिवसांनी परत येईन. पुढचं मी सगळं बघून घेईन, माझे पती म्हणाले. पण त्यावेळी माझ्या सोबत जे काही घडत होतं ते एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. 2-3 दिवसात परत येण्याचे आश्वासन देऊन माझे पती पुन्हा कामावर निघून गेले. पण पुढील 5 दिवस ते घरी झाले नाहीत. त्या दरम्यान मी काही रात्री जागून काढल्या. कधी कधी मला चित्रविचित्र आवाज ऐकू यायचे. कधी कधी मला घरात ओल्या पावलांचे ठसे दिसायचे. कधी कधी विचित्र हसण्याचा आवाज ऐकू यायचा. शोभा प्रत्येक क्षणी सीमावर नजर ठेवून होती हे मला जाणवत होतं. मला आता सीमाची खूप काळजी वाटत होती. आता पुढे काय होणार होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. इच्छा असूनही मी काहीच करू शकत नव्हते. मला माझं मूल हवंय, हे शब्द माझ्या कानात वारंवार घुमत होते. पुढे काय होणार आहे हे कदाचित शोभाशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. 5व्या दिवशी अचानक सीमाला पोटात प्रचंड दुखू लागलं. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने मी सीमाला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. काही तासातच माझे पती सुद्धा तिथे पोचले. सीमाची ती पहिलीच वेळ होती, त्यामुळे प्रसूतीसाठी बराच वेळ लागत होता. काही तास वेदना सहन केल्यानंतर सीमाने एका सुंदर मुलाला जन्म दिला. तोपर्यंत तिचे सासरचे लोकही मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात आले होते. कदाचित मी अशी एकटीच व्यक्ती होते जी आनंदी सुद्धा होते आणि शोभाला घेऊन घाबरलेली सुद्धा होते. मला शोभाचा तो भयंकर चेहरा माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा दिसत होता. सीमाची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, त्यामुळे 3ऱ्या दिवशी सीमाला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होतं. तेव्हा देखील मी माझ्या पतींना तेच सांगत होते. आता आपल्याला पाहिजे तसं झालंय. आपण तिची प्रसूती सुद्धा केली आहे. तिची योग्य ती काळजी घेतली आहे. आता तरी तिच्या सासरच्यांना तिला घरी घेऊन जायला सांगा. कोणतंही कारण आपण त्यांना देऊ, पण तिला आपल्या घरी परत आणायला नको, मी म्हणाले. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. मला त्यांना काय सांगायचं होतं, मी काय बोलत होते ते त्यांना समजतच नव्हतं. आत्तापर्यंत सर्व काही सुरळीत झालं तसे पुढेही सगळं सुरळीत होईल असं त्यांना वाटत होतं. तसे ते सीमाला घेऊन घरी आले. आम्ही घरी येताच मी घराच्या मागच्या दाराला कुलूप लावलं, जेणेकरून कोणीही तिथून आत येऊ नये. मध्ये काही दिवस गेले. अचानक सारं वातावरणच बदलून गेलं. मी पुन्हा काही रात्री जागून काढल्या. मी रोज रात्री तिचा तो हसण्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचे, पण आता मला कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नव्हता. सगळं काही अचानक शांत झाल्यासारखं वाटत होतं. जवळपास महिना उलटला, पण तरीही मला कुठलाही आवाज,
कसलेही भास आता होत नव्हते. त्यातच लहान बाळाला बघायला रोज कोणी ना कोणीतरी पाहुणे यायचे. आता मी देखील चांगली सावरले होते. माझ्यासाठी सर्व काही नॉर्मल झाले होते. 3-4 महिने उलटून गेले आणि मग सीमाच्या सासरचे सीमाला घरी घेऊन गेले. मला खूपच आश्चर्य वाटत होतं की सर्व काही अचानक बदललं कसं. कदाचित मी जे काही पाहिलं किंवा जे काही ऐकलं ते फक्त माझे भासच होते का? माझे पती सुद्धा मला ह्याच गोष्टीवरून चिडवायचे. आधेमध्ये माझे सीमाच्या सासरी जाणे व्हायचे. आता सीमाचा मुलगा सुद्धा बऱ्यापैकी मोठा झाला होता. साधारण तो 2 वर्षांचा झाला होता. आता तो चालायला सुद्धा लागला होता. असेच दिवस चालले होते आणि मग एक दिवस अचानक माझी तब्येत बिघडली. मी डॉक्टरांना दाखवलं तेव्हा कळालं की मी गर्भवती आहे. ही बातमी ऐकून दुसऱ्याच दिवशी सीमा तिच्या मुलाला घेऊन माझ्या घरी आली. माझे पती बाहेरगावी असल्यानं त्यांना ह्याची कल्पना नव्हती. मी विचार केला की ते जेव्हा प्रत्यक्षात घरी येतील तेव्हा मी त्यांना ही आनंदाची बातमी देईन. त्या दिवशी सीमा आणि मी खूप वेळ गप्पा मारत बसलो होतो. बोलण्यात 1-2दा शोभाचा विषय सुद्धा निघाला, पण मी तो टाळला. आम्ही रात्रीचं जेवण उरकलं आणि मग ती तिच्या मुलाला घेऊन दुसऱ्या खोलीत झोपायला घेऊन गेली. मी खूप आनंदात होते. जेवण झाल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे मी भांडी घेऊन विहिरीवर आले. आता त्या विहिरीबद्दलची माझी सर्व भीती संपली होती. मी भांडी घासत असताना अचानक माझं लक्ष त्याच आंब्याच्या झाडाकडे गेलं. तिथे कोणीतरी होतं जे माझ्यावर गुप्तपणे नजर ठेवत होतं. मी आवाज दिला, कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? पण तिकडून काहीच उत्तर आलं नाही. मी काही वेळ तशीच शांत बसले. सगळं अगदी शांत होतं. पण अचानक पुन्हा मला तो हसण्याचा आवाज ऐकू आला आणि माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. जणू माझ्या आत दडलेली सगळी भीती अचानक बाहेर आली होती. तो आवाज ऐकून आता काहीतरी खूप वाईट घडणार आहे असं मला वाटलं. मी भांडी तिथेच टाकून सरळ घराच्या आत पळत निघाले. मला खूप दम लागला होता. हृदयाचे ठोके वाढले होते. हातपाय थरथरत होते. मला घराकडे पळत येत असल्याचं पाहून सीमानं विचारलं, काय झालं ताई? अशी पळून का येत होतीस? मी तिथे काही वेळ शांतपणे उभे राहिले. आता मी प्रेग्नंट आहे आणि कदाचित म्हणूनच मला हे भास होत आहेत. माझ्या मनात विचार चमकून गेला. काही नाही, बहुतेक बाहेर कुठलं तरी जनावर होतं. मला नीट दिसलं नाही, नुसता आवाज ऐकू आला म्हणून मी घाबरून पळत आले, मी म्हणाले. आम्ही दोघी आत आलो आणि मी माझ्या खोलीत जाऊन झोपले. मध्यरात्री मला दारावरील कडीचा आवाज आला. मी उठून मागच्या दरवाजाकडे पाहिलं, पण दरवाजा बंद होता. मी तो आवाज पुन्हा येतो का ह्याची वाट पाहू लागले, पण पुढे काहीच झालं नाही. कदाचित तो माझाच भ्रम होता. सकाळी उठल्यावर मी सीमाच्या खोलीत तिला उठवायला गेले. मी पाहिलं की सीमा एकटीच झोपली होती. मी सीमाला उठवलं. सीमा, तुझा मुलगा कुठे? मी विचारलं. तसे सीमा उठली. तिने इकडे तिकडे बघितलं. अगं ताई, काल रात्री तूच माझ्या खोलीत मुलाला घ्यायला आली होतीस ना? सीमानं विचारलं. सीमा, मी? अगं, मी माझ्या खोलीतून बाहेर सुद्धा आले नाही, मी म्हणाले. मी मुलाची चादर उचलली. तसे माझ्या लक्षात आलं की ती चादर ओली होती आणि ते बघून माझ्या हृदयात धस्स झालं. माझे हातपाय थंड पडले आणि पुन्हा तोच भयंकर विचार माझ्या मनात आला. आणि तो विचार मनात येताच मी भान हरपल्यासारखी तिथेच बसून राहिले. मला काहीच समजत नव्हतं. खूप मोठा मानसिक धक्का मला बसला होता. काही वेळ गेला असेल. जसे मी पुन्हा भानावर आले तसे मी आजूबाजूला पाहिलं. मी खोलीत एकटीच होते. तसे मी सीमाला हाक मारत धावतच विहिरीजवळ आले. मी विहिरीत डोकावून पाहिलं. मी विहिरीत जे काही पाहिलं ते मला सहन झालं नाही. तसे अचानक माझे लक्ष त्या आंब्याच्या झाडाकडे गेले.
आणि ते दृश्य पाहून मी तिथेच बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी घरात होते आणि माझे पती तिथे आले होते. मी विहिरीत जे पाहिलं आणि आंब्याच्या झाडावर जे पाहिलं ते आठवताच मी पुन्हा उठले आणि बाहेर धावत आले. तेव्हा मला दिसलं की आंब्याच्या झाडापाशी पडलेला सीमाचा देह पोलीस उचलत होते. तिच्या गळ्यात गळफास होता आणि विहिरीजवळ एका मुलाचा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवला होता. मी रडतच माझ्या पतींच्या शेजारी आले. तसे माझे पती मला समजावत म्हणाले, घाबरू नकोस, दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेत आहेत, दोघेही सुखरूप आहेत. माझ्या पतींचे ते शब्द ऐकून मला धक्काच बसला. दोघे सुखरूप आहेत म्हणजे हे कसं शक्य आहे? मी आधी इथे धावत आले होते तेव्हा सीमा आणि सीमाचा मुलगा दोघांचाही प्राण गेला होता. सीमाच्या मुलाचं शव पाण्यात तरंगत होतं आणि सीमाने गळफास घेतला होता. ती कधीच मृत झाली होती. मी आश्चर्याने म्हणले, अगं पण आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा तर सीमाचा मुलगा विहिरीच्या बाहेरच सापडला आम्हाला आणि सीमाच्या गळ्यात गळफास होता, पण ती झाडाच्या जवळ जमिनीवर बेशुद्ध पडली होती. डॉक्टरांनी दोघांना तपासलंय, दोघे सुद्धा ठीक आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेत आहेत. पण हे नक्की झालं कसं? माझ्या पतीने मला विचारलं. तेव्हा मी सर्व घटनाक्रम माझ्या पतींना सांगितला. ते ऐकून माझे पती सुद्धा आश्चर्यचकित झाले. आम्हा सर्वांना एकच प्रश्न पडला होता की सीमाच्या मुलाला इतक्या खोल विहिरीमधून बाहेर काढलं कोणी आणि सीमाचे देखील प्राण कोणी वाचवले. काही दिवसात सीमा आणि तिच्या मुलाला हॉस्पिटलमधून घरी आणलं. लोकांच्या सांगण्यावरून आम्ही घराच्या मागील बाजूस खूप मोठी पूजा घातली, खूप मोठा यज्ञ केला. 15-20 पुजारी ती पूजा घालत होते. जोर जोरात मंत्रपठण सुरू होतं. त्यानंतर आजपर्यंत कुठलाच अनुचित प्रकार तिथे घडला नाही. आम्हाला कोणालाच कसलाच अनुभव त्यानंतर आला नाही. कदाचित त्या घातलेल्या पूजेने, त्या पवित्र यज्ञाने ती जागा, ती विहीर आता मुक्त झाली होती. तिथून शोभाचा आत्मा कायमचा निघून गेला होता. आम्ही सीमाला तिला कोणी वाचवलं ह्याबद्दल विचारलं सुद्धा, पण तिला सुद्धा काही सांगता आलं नाही. तिने विहिरीत पडलेला, पाण्यावर तरंगत असलेला तिच्या मुलाचा मृतदेह पाहून ते दुःख, तो धक्का सहन न झाल्याने तिने आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला होता, इतकेच तिला आठवत होतं. कदाचित त्या दोघांचे नशीबच बलवत्तर होतं, त्यामुळेच दोघे वाचले असावेत. किंवा कुठली तरी दैवी शक्ती असावी जिने त्या दोघांचे प्राण वाचवले होते. पण नक्की त्या दोघांचे प्राण कोणी वाचवले, त्यांना जीवदान कोणी दिलं, हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.